व्यक्तिमत्व विकास. आपल्याला असा मनुष्य पाहिजे की ज्याच्या स्वभावाचे सर्व पैलू सारखेच विकसित झाले आहेत. हृदयाने विशाल, बुद्धीने थोर, कृतीने श्रेष्ठ. आपल्याला असा मनुष्य पाहिजे की ज्याचे हृदय जगाच्या दुःखांनी आणि क्लेशांनी कळवळते. आपल्याला असा मनुष्य हवा की जो केवळ भावनाशीलच नाही तर त्याबरोबरच जो वस्तूंचा खराखुरा अर्थ समजून घेऊ शकतो, जो प्रकृतीच्या अंतर्यामी शिरून तिचा अर्थ जाणून घेऊ शकतो. आपल्याला असा मनुष्य पाहिजे की जो एवढ्यावरच न थांबता आपल्या भावना आणि आपल्याला गवसलेला अर्थ प्रत्यक्ष कृतीत आणू इच्छितो. मेंदू, हृदय आणि हात यांचे अशा प्रकारचे संमेलन आपल्याला हवे आहे. व्यक्तिमत्वच खरे महत्वाचे. आपल्या भोवती काय घडत आहे हे आपण पाहताच. या जगात सर्वजण एकमेकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या स्वतःच्या शरीर रक्षणासाठी आपल्या शक्तीचा काही भाग खर्च होत असतो. त्या व्यतिरिक्त आपल्या शक्तीचा प्रत्येक कण प्रतिदिनी दुसऱ्या व्यक्तींवर प्रभाव पाडण्याच्या कामी खर्च होत असतो. आपली शरीरे, आपले सद्गुण, आपली बुद्धी, आपले अध्यात्म ही सर्व दुसऱ्यावर सतत प्रभाव पाडित असतात आणि या उलट इतर सर्वांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. आपल्या सभोवार हे सतत चालू आहे. आता आपण एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊ. एखादा मनुष्य येतो, तो फार शिकलेला आहे हे तुम्हाला माहीत असते. त्याची भाषा सुंदर असते. तो तासन तास तुमच्याशी बोलतो, पण तुमच्यावर काहीच प्रभाव पाडू शकत नाही. दुसरा एखादा मनुष्य येतो, तो थोडेसे शब्द उच्चारतो. ते व्यवस्थित मांडलेले किंवा व्याकरण शुद्ध नसतात. असे असूनही तो तुमच्यावर खूप प्रभाव पाडतो. तुमच्यापैकी पुष्कळांनी ही गोष्ट पाहिली आहे. यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की केवळ शब्दांनीच नेहमी प्रभाव पडत नसतो. दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने शब्द किंबहुना विचार यांचा भाग 1/3 असतो. या बाबतीत मनुष्याचे व्यक्तिमत्वच महत्वाचा घटक असते आणि त्यानेच 2/3 प्रभाव पडत असतो. ज्याला आपण माणसाच्या व्यक्तिमत्वाची आकर्षण शक्ती म्हणतो, ती बाहेर पडते आणि आपल्यावर प्रभाव पाडते. आपल्या कुटुंबामध्ये व घरामध्ये कुटुंब प्रमुख असतात. काही कुटुंब प्रमुख यशस्वी होतात आणि काही अयशस्वी ठरतात. असे का? आपल्या अपयशाचे खापर आपण दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतो. मी अपयशी ठरलो की लगेच अमुक अमुक मनुष्य हा माझ्या अपयशाचे कारण आहे असे मी सांगायला सुरुवात करतो. अपयशाच्या बाबतीत आपले स्वतःचे दोष आणि कमकुवतपणा कबूल करणे हे कोणालाही आवडत नाही. प्रत्येक मनुष्य स्वतःला दोषरहित म्हणजे निर्दोषी समजत असतो आणि तो दुसऱ्या व्यक्तीला, गोष्टीला वा नशिबाला दोष देत असतो. कुटुंब प्रमुख जेव्हा अयशस्वी होतात तेव्हा त्यांनी स्वतःला असा प्रश्न विचारला पाहिजे की काही माणसे उत्तम रीतीने घर चालवतात आणि दुसरे ते करू शकत नाही. याला कारण काय? हा फरक त्या माणसावर अवलंबून असतो. त्याचे व्यक्तिमत्वच याला जबाबदार असते. मानव जातीच्या थोर नेत्यांकडे नजर टाकली आणि आपल्याला नेहमी असे आढळून आले की त्यांचे व्यक्तिमत्वच त्यांच्या प्रभावाचे मुख्य कारण होते. आता गतकाळातील थोर ग्रंथकार आणि विचारवंत यांचा आपण विचार करूया. खरे सांगायचे तर त्यांनी कितीसे मौलिक विचार आपल्या समोर ठेवले. प्राचीन समाज नेत्यांनी जे साहित्य मागे ठेवलेले आहे ते विचारात घ्या. त्यांचा प्रत्येक ग्रंथ आपण तपासून पहा आणि त्याचे मूल्यमापन करा. जगात आतापर्यंत जे अभिनव, मूलगामी असे खरे विचार निर्माण झाले ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातून त्यांचे विचार वाचा.
हे ग्रंथकार आपल्याला काही फार महान वाटत नाही, पण तरी ते त्यांच्या त्यांच्या काळात फार महान होते हे आपल्याला माहिती आहे. कशामुळे ते असे थोर झाले? त्यांच्या विचारांमुळे नव्हे, त्यांच्या ग्रंथांमुळे नव्हे, त्यांच्या व्याख्यानांमुळे नव्हे, तर जे आपल्याला आज दिसत नाही, जे काळाच्या ओघात निघून गेल्यासारखे दिसते, असे काहीतरी त्यांच्या थोरपणाचे कारण होते. आणि ते म्हणजे त्यांचे महान व्यक्तिमत्व होय. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे व्यक्तीचा 2/3 प्रभाव तिच्या व्यक्तिमत्वाचा असतो आणि 1/3 प्रभाव तिच्या बुद्धीचा आणि शब्दांचा असतो. खरा माणूस म्हणजेच माणसाचे व्यक्तिमत्व हेच आपल्यावर प्रभाव पाडित असते. आपली कर्मे म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची केवळ बाह्य अभिव्यक्ती असतात. माणसाचे व्यक्तिमत्व कर्मांमधून प्रकट होतेच. कारणाचे पर्यवसान कार्यात झालेच पाहिजे. सर्व शिक्षणाचा हेतू माणसाचे व्यक्तिमत्व घडवणे हाच असायला पाहिजे. पण त्याऐवजी आपण बाहेरच्या बाजूलाच रंगसफेदी करण्यात गढून गेलो आहोत. आत व्यक्तिमत्वाचा अभाव असताना केवळ बाहेरून रंगसफेदी करण्यात काय स्वारस्य आहे? सर्व शिक्षण वळणाचे ध्येय आणि कार्य माणसाचा विकास घडवून आणणे हे आहे. जो माणूस जे व्यक्तिमत्व दुसऱ्यांवर प्रभाव पाडू शकते, जे आपल्या बांधवांवर जादूची मोहिनी पाडते, ते शक्तीचे केंद्र असते. जेव्हा हे शक्तिशाली व्यक्तिमत्व तयार होते, तेव्हा तो मनुष्य वाटेल ती गोष्ट करू शकतो. ज्या कशावर अशा व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल ते कार्यक्षम होऊन जाईल. आता आपल्याला असे आढळून येईल की ही गोष्ट जरी खरी असली तरी आपल्याला माहित असलेल्या कोणत्याही भौतिक सिद्धांताच्या आधाराने ती स्पष्ट करता येणार नाही. रसायनशास्त्र किंवा पदार्थ विज्ञानशास्त्र यांच्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला ही गोष्ट कशी स्पष्ट करता येणार? कितीसा प्राणवायू, हायड्रोजन किंवा कार्बन, निरनिराळ्या अवस्थातील किती अणु, परमाणू वा पेशी या आश्चर्यकारक व्यक्तिमत्वाचे स्पष्टीकरण करू शकतील? तरी देखील हे व्यक्तिमत्व सत्य आहे हे आपल्याला माहिती आहे. इतकेच नव्हे तर ते मानवाचे सत्य स्वरूप आहे. तेच जगत असते, चालत असते, काम करीत असते, प्रभाव पाडित असते, आपल्या बांधवांना प्रेरणा देत असते आणि व्यक्तीच्या मृत्यूबरोबरच ते निघून जात असते. त्या व्यक्तीची बुद्धी, तिचे ग्रंथ, तिची कार्ये या साऱ्या गोष्टी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे केवळ अवशेष होत. याचा विचार करा. थोर धर्माचारी आणि महान तत्वज्ञ यांची तुलना करा. या तत्वज्ञांनी अत्यंत आश्चर्यकारक ग्रंथ लिहिले आहेत आणि तरीही त्यांनी मानवाच्या अंतरंगावर, व्यक्तिमत्वावर क्वचितच परिणाम घडवलेला आहे. उलट पक्षी धर्माचार्यांनी आपल्या जीवनात आपापल्या देशाला पूर्णपणे हलवून सोडलेले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेच हा फरक झाला आहे. तत्वज्ञाच्या बाबतीत व्यक्तिमत्वाचा प्रभाव अत्यंत अल्प असतो, तर थोर धर्मसंस्थापकांच्या बाबतीत तो फार प्रचंड असतो. तत्वज्ञाच्या व्यक्तिमत्वाचा केवळ बुद्धीवर प्रभाव पडतो, तर धर्मसंस्थापकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव संपूर्ण जीवनावर पडतो. पहिली क्रिया ही साधी रासायनिक क्रिया आहे. त्या ठिकाणी काही रासायनिक घटक एकत्र येतात, त्यांचा हळूहळू संयोग होतो आणि योग्य परिस्थितीत त्यातून एकतर प्रकाश उत्पन्न होईल किंवा तो उत्पन्न होणारही नाही. दुसरी क्रिया ही मशालीच्या क्रियेसारखी आहे. ही मशाल एकामागून दुसरा दिवा शीघ्र गतीने पेटवीत जाते. व्यक्तिमत्व विकासाचा नियम. या व्यक्तिमत्वाचा विकास साधणारे सिद्धांत आपण शोधून काढलेले आहेत, असा योगशास्त्राचा दावा आहे. या नियमांचा आणि पद्धतीचा लक्षपूर्वक अभ्यास करून कोणीही आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो आणि ते प्रभावी करू शकतो. ही एक व्यवहार्य अशी गोष्ट आहे आणि सर्व शिक्षणाचे रहस्य त्यातच आहे. जगात सर्वांना उपयोगी पडण्यासारखी ही गोष्ट आहे.
स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावी बनवणे ही गृहस्थ, गरीब, श्रीमंत, व्यापारी, धार्मिक अशा प्रत्येक माणसाच्या जीवनातील फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला ठाऊक असलेल्या भौतिक सिद्धांतांच्या पलीकडे दुसरे काही सूक्ष्म स्वरूपाचे सिद्धांत आहेत. भौतिक विश्व, मानसिक विश्व, आध्यात्मिक विश्व अशा निरनिराळ्या स्वतंत्र सत्ता आहेत असा याचा अर्थ नाही. जे काही आहे ते एकच आहे. एकच सत्ता अस्तित्वात आहे. आपल्याला असे म्हणता येईल की अधिकाधिक सूक्ष्म होत जाणारी ही एक वस्तू आहे. सगळ्यात स्थूल भाग या भौतिक विश्वात आहे. तो अधिकाधिक सूक्ष्म होत जातो. त्याच्या अतिसूक्ष्म भागाला आपण आत्मा असे म्हणतो आणि त्याच्या अत्यंत स्थूल भागाला आपण शरीर असे म्हणतो. जे पिंडी तेच ब्रह्मांडी. आपले हे विश्व अशाच प्रकारचे, ते बाह्यतः स्थूल असून अधिकाधिक सूक्ष्म होत गेले आणि शेवटी ते ईश्वर स्वरूप बनले आहे. आपल्याला ही गोष्ट देखील माहिती आहे की महान शक्ती ही सूक्ष्मामध्ये आहे, स्थूलामध्ये नाही. एखादा मनुष्य फार मोठे वजन उचलताना आपण पाहतो. त्याचे स्नायू फुगतात आणि त्याच्या सर्व देहावर पडलेल्या ताणाच्या खुणा आपल्याला दिसतात. आपली अशी समजूत होते की स्नायूंमध्ये खूप शक्ती आहे. परंतु बारीक तंतूंसारखे जे अनेक मज्जातंतू असतात त्यामुळे या स्नायूंना शक्ती प्राप्त होत असते. ज्या क्षणी स्नायूंपर्यंत पोहोचणारा एखादा तंतू तुटतो त्या क्षणी हे स्नायू कार्य करण्यास असमर्थ ठरतात. हे बारीक तंतू याही पेक्षा सूक्ष्म अशा वस्तूपासून शक्ती संपादन करतात. ती सूक्ष्म वस्तू पुन्हा तिच्याही पेक्षा सूक्ष्म अशा वस्तूपासून, विचारापासून शक्ती ग्रहण करते आणि ही प्रक्रिया सतत चालू असते. म्हणून जे सूक्ष्म आहे ते शक्तीचे अधिष्ठान आहे. स्थूल पदार्थाची हालचाल आपल्याला दिसते, परंतु सूक्ष्म वस्तूंच्या हालचाली आपल्याला दिसत नाही. जेव्हा एखादी स्थूल वस्तू हलते तेव्हा ती आपल्याला हलताना दिसते आणि स्वाभाविकपणेच हालचालीचा संबंध स्थूल वस्तूशी आहे अशी आपली कल्पना होते. परंतु खरे बोलायचे तर सर्व शक्ती ही सूक्ष्मातच आहे. सूक्ष्मातील गती आपल्याला दिसत नाही. कदाचित याचे कारण असे असू शकेल की ही गती इतकी द्रुत असते की ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. परंतु एखाद्या शास्त्रीय संशोधनाद्वारा या सूक्ष्म शक्तींचा जर आपल्याला परिचय झाला तर ही शक्ती सर्व अभिव्यक्तीचे कारण असल्यामुळे सर्व व्यक्त विश्व आपल्या नियंत्रणाखाली येईल. तलावाच्या तळापासून एक लहानसा बुडबुडा वर येतो. तो वर येत असताना आपल्याला दिसत नाही. तो जेव्हा पृष्ठभागावर येऊन फुटतो तेव्हाच तो आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे विचार बहुतांशी विकसित झाल्यावर किंवा त्यांचे कृतीत रूपांतर झाल्यावरच ते आपल्याला कळतात. आपण नेहमी अशी तक्रार करतो की आपल्या कृतीवर आपला ताबा राहत नाही, विचारावरही ताबा राहत नाही. पण तो राहणार कसा? जर सूक्ष्म गतीचे, हालचालीचे आपल्याला नियंत्रण करता आले, विचाराच्या मुळाशी जाऊन विचार विकसित होण्यापूर्वी किंवा त्याचे कृतीत रूपांतर होण्यापूर्वी जर आपण तो नियंत्रित करू शकलो तरच या सर्वांवर आपण ताबा मिळवू शकू. ज्या पद्धतीने या सूक्ष्म गतीचे आपल्याला पृथक्करण करता येईल, संशोधन करता येईल, ते समजून घेता येतील आणि त्यावर ताबा ठेवता येईल अशी एखादी पद्धती जर आपल्याला उपलब्ध झाली तर या सूक्ष्म शक्तींवर, या सूक्ष्म कारणांवर विजय मिळवून आपणा स्वतःवर नियंत्रण ठेवणे आपल्याला शक्य होईल. आणि ज्या माणसाचा स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा असतो त्याचा निश्चितच इतरांच्या मनावर ताबा राहू शकतो. त्यामुळे पावित्र्य आणि नीतिमत्ता ही सर्वदा धर्मांची उद्दिष्टे मानली गेली आहेत. शुद्ध अंतःकरणाचा आणि सदाचारी मनुष्य स्वतःवर ताबा ठेवीत असतो. सर्वांची मने सारखीच असतात कारण ती एकाच विश्वमनाचे भाग आहेत. मातीच्या एका ढेकळाचे स्वरूप ज्याने जाणले त्याने विश्वातील सर्व मातीचे स्वरूप ओळखले.
जो स्वतःचे मन ओळखतो आणि ते ताब्यात ठेवतो, त्यालाच प्रत्येक मनाचे रहस्य समजते आणि त्यालाच प्रत्येक मनावर ताबा मिळवता येतो. या सूक्ष्म कारणांवर जर आपण ताबा मिळवला तर आपली कितीतरी भौतिक दुःखे दूर होऊ शकतील. या सूक्ष्म गतींवर जर आपण प्रभुत्व मिळवले तर आपली कितीतरी काळजी दूर होईल. तसेच या सूक्ष्म शक्तीचे जर आपण नियंत्रण करू शकलो तर कितीतरी प्रकारचे अपयश आपल्याला टाळता येईल. ही आहे सूक्ष्मावर ताबा मिळवण्याची उपयुक्तता. पण याही पेक्षा त्याचा अधिक उच्च असा दुसरा हेतू आहे. व्यक्तिमत्व विकासाचे विविध स्तर. माणसाचा हा जो स्थूल भाग वा शरीर आहे, त्यातही बाह्य साधने असतात. या स्थूल भागाला संस्कृतमध्ये स्थूल शरीर अशी संज्ञा आहे. याच्या पाठीमागे इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहंकार ही मालिका असते. ही सारी आणि प्राण असे मिळून जो एक घटक तयार होतो त्याला सूक्ष्म शरीर असे म्हणतात. या प्राण नामक शक्ती अत्यंत सूक्ष्म अशा मूलतत्वांच्या बनलेल्या असतात. ही मूलतत्वे इतकी सूक्ष्म असतात की शरीराला कितीही इजा झाली तरी त्यांचा नाश होऊ शकत नाही. या शरीराला कितीही धक्के बसले तरी ती नष्ट होऊ शकत नाही. आपण जे स्थूल शरीर पाहतो ते स्थूल द्रव्यांचे बनलेले असते आणि म्हणून ते सतत नवनवीन बनत असते. त्यात सतत परिवर्तन होत असते. परंतु आंतरिंद्रिये, मन, बुद्धी आणि अहंकार ही अतिसूक्ष्म द्रव्याची बनलेली असतात. ती इतकी सूक्ष्म असतात की ती युगानुयुगे टिकू शकतात. ती इतकी सूक्ष्म असतात की कोणतीही वस्तू त्यांना रोधू शकत नाही. कोणत्याही अडथळ्यातून ती मार्ग काढू शकतात. स्थूल देह अचेतन आहे, त्याचप्रमाणे सूक्ष्म देहही अचेतन आहे, कारण तो सूक्ष्म जड द्रव्यांचा बनलेला आहे. जरी या सूक्ष्म शरीराच्या एका भागाला मन आणि दुसऱ्याला बुद्धी आणि तिसऱ्याला अहंकार असे म्हणतात, तरी आपल्याला हे चटकन दिसून येईल की यांच्यापैकी कोणीही ज्ञाता असू शकणार नाही. यांच्यापैकी कोणीही साक्षी होऊ शकणार नाही. ज्याच्यासाठी क्रिया केली जाते आणि जो ही क्रिया पाहतो असा साक्षी त्यांच्यापैकी कोणी होऊ शकणार नाही. मनाच्या, बुद्धीच्या आणि अहंकाराच्या सर्व क्रिया ह्या दुसऱ्या कोणासाठी तरी असतात. मन, बुद्धी आणि अहंकार ही सूक्ष्म जडद्रव्यांची बनलेली असल्यामुळे स्वयंप्रकाशित असू शकत नाही. त्यांचा स्वतःचा असा प्रकाश वा चेतना नसते. उदाहरणार्थ, हे टेबल आपल्याला जे दिसते ते कोणत्याही जड वस्तूमुळे दिसू शकत नाही. म्हणून या सर्वांच्या पाठीमागे कोणीतरी दर्शन शक्तीचे कारण असा खरा द्रष्टा, खरा भोक्ता असला पाहिजे. त्यालाच संस्कृतमध्ये आत्मा म्हणतात. शरीर प्रतिक्षणी नष्ट होत आहे. मनही सतत बदलत आहे. शरीर म्हणजे नाना घटकांचा संयोग आहे. मनही तसेच आहे आणि म्हणून ती दोन्ही सर्व प्रकारच्या परिवर्तनांच्या पलीकडे असलेल्या अवस्थेप्रत कधीच पोचू शकत नाही. परंतु स्थूल द्रव्याच्या, शरीराच्या या क्षणभंगूर आवरणाच्या पलीकडे, मनाच्या सूक्ष्मतर आवरणाच्याही पलीकडे मनुष्याचे खरे स्वरूप असलेला शाश्वत, नित्यमुक्त असा आत्मा आहे. ह्या आत्म्याची स्वाधीनता मनाच्या आणि जड शरीराच्या स्तरातून झिरपत आहे आणि जरी तिच्यावर नामरूपाचा रंग चढलेला आहे तरी ती आपले अबाधित अस्तित्व सर्वदा प्रत्ययास आणून देत आहे. ह्या आत्म्याचेच अमरत्व, त्याचेच आनंदमय स्वरूप, त्याची शांती आणि त्याचेच दिव्यत्व प्रकट होत आहे आणि अज्ञानाच्या जाड्या थरांना न जुमानता ही सारी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. हाच खरा मनुष्य होय. तो भयातीत आहे, अमर आहे, मुक्त आहे. आता स्वाधीनता तेव्हाच संभवते की जेव्हा कोणतीही बाह्य शक्ती कोणताच प्रभाव पाडू शकत नाही
किंवा बदल घडवून आणू शकत नाही. स्वाधीनता त्याच्याच बाबतीत संभवते की जो सर्व मर्यादांच्या, सर्व नियमांच्या, कार्यकारण भावाच्या सर्व बंधनांच्या पलीकडे आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे जे अपरिवर्तनशील आहे तेच मुक्त असू शकते आणि म्हणून तेच अमर असू शकते. हा पुरुष, हा आत्मा, मनुष्याचे हे खरे स्वरूप मुक्त, अपरिवर्तनीय, सर्व मर्यादांच्या पलीकडे आहे आणि म्हणून त्याला जन्म मृत्यू नाही. प्रत्येक मानवी व्यक्तित्वाची काचेच्या एखाद्या गोलाशी तुलना करता येईल. प्रत्येकाच्या केंद्रस्थानी तीच एक शुभ्र शुद्ध ज्योती आहे. त्याच परमात्म्याची ज्योत तेवत आहे. परंतु काचेच्या रंगात आणि जाडीत विविधता असल्यामुळे त्या गोलातून बाहेर पडणारी किरणे विविध रूपे धारण करतात. प्रत्येक मध्यवर्ती ज्योतीचे सौंदर्य आणि तिचा प्रकाश ही सारखीच आहे आणि वर वर जी असमानता दिसून येते ती त्या ज्योतीला व्यक्त करणाऱ्या जड माध्यमाच्या अपूर्णतेमुळेच आहे. जशी जशी आपली अधिकाधिक आध्यात्मिक उन्नती होत जाते तसे तसे हे माध्यम अधिकाधिक पारदर्शक होत जाते.